महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक विचित्र शांतता आहे, पण ही शांतता वादळापूर्वीची आहे की पराभवानंतरची, हा खरा प्रश्न आहे. कारण सत्ताधारी गोटात आत्मविश्वास दिसतोय, विस्तार दिसतोय, रणनीती सुद्धा दिसतीये. पण विरोधकांच्या तंबूत काय दिसतंय? तर अस्वस्थता, संभ्रम, पक्षांतराची भीती, कार्यकर्त्यांचं ढासळलेलं मनोबल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक संध लढाईचा अभाव. ऑपरेशन टायगर ही केवळ राजकीय चर्चा राहिलेली नाहीये, ती महाराष्ट्राच्या विरोधी राजकारणावरती पडलेली आव्हानाची मानसिक सावली आहे. प्रश्न एवढाच नाहीये की कोणता नेता कुठे गेलाय किंवा कोणता नेता कुठे जाणार आहे, तर प्रश्न हा आहे की विरोधी पक्षाच्या तंबूत उरलेल्या नेत्यांना अजूनही विजयावरती विश्वास आहे का? याच अनुषंगाने आपण महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीचा आढावा आज आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. नमस्कार, मी सायली नलवडे कविटकर आणि आपण पाहताय विश्लेषण वाईट. सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे. राज्यासमोर प्रश्नांची रांग लागलेली आहे. उशिराचा मान्सून, शेतकऱ्यांचं नुकसान, शेतकरी आत्महत्यांचं सुरू असलेलं सत्र, पीक विमा, टीईटी पेपर फुटी, मराठा ओबीसी आरक्षणाचा तिढा, बेरोजगारी, महागाई, वाढती गुन्हेगारी, जनतेच्या दैनंदिन आयुष्याशी जोडलेले हे असंख्य मुद्दे आहेत. पण सभागृहात विरोधकांचा आवाज त्या तीव्रतेने घुमतोय का, हा प्रश्न आहे. सभागृहात सरकारला घेरण्याची संधी असताना देखील अनेकदा विरोधक हे बचावात्मक पवित्र्यात दिसत आहेत. सरकारकडून प्रत्येक निर्णयाचं, घोषणेचं पॉझिटिव्ह आक्रमक ब्रँडिंग होत असताना विरोधकांकडून त्याला पर्यायी प्रश्न उभे राहत नाहीयेत. त्यामुळे जनतेच्या मनात स्वाभाविकपणे प्रश्न निर्माण होतोय की इतके मुद्दे असताना देखील विरोधकांची धार कुठे हरवली आहे. यामागे सर्वात मोठं कारण म्हणजे महाविकास आघाडीमधील संघटनात्मक कमकुवतपणा. गेल्या काही वर्षांमध्ये झालेल्या पक्षफुटीमुळे केवळ नेत्यांचं गणित बदललेलं नाहीये, तर कार्यकर्त्यांचा आत्मविश्वासही हरवलेला आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसमोर संघटना पुन्हा उभी करण्याचं मोठं आव्हान आहे, तर काँग्रेस पुढे राज्यभर संघटना बांधण्याची गरज आहे, पण ती ऊर्जा नेतृत्वात रूपांतरित होताना दिसत नाहीये. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी समोर अनुभवाची ताकद आहे, पण त्याचबरोबर ती विखुरलेले नेते आणि विस्ताराचं आव्हान देखील मोठं आहे. परिणामी प्रत्येक पक्ष स्वतःच्या जखमा भरून काढण्यामध्ये व्यस्त दिसतोय. त्यामुळे एकत्रित विरोधासाठी सरकारला घेरण्यासाठी आवश्यक असणारी ऊर्जा तयार होताना दिसत नाहीये. याच वेळी महायुतीनं वेगळीच खेळी खेळली आहे. सत्ता, संघटना, संसाधनं आणि निवडणूक व्यवस्थापन या चारही आघाड्यावरती त्यांनी समन्वय साधलेला आहे. सक्षम विरोधी नेत्यांना आपल्या बाजूला घेण्याचा प्रयत्न, त्याचबरोबर ती स्थानिक पातळीवरील विस्तार आणि विकास कामांच्या माध्यमातून राजकीय ताकद मजबूत करणं, ही महायुतीची रणनीती सातत्यानं दिसतीये. त्यामुळे विरोधकांना केवळ सरकारशी लढायचं नाहीये, त्यांना एका अधिक शक्तिशाली यंत्रणेशी लढायचं आहे. आणि जेव्हा विरोधकांमध्ये अंतर्गत अस्थिरता असते तेव्हा बाहेरचा दबाव हा आणखीन वाढतो. पण विरोधकांची खरी अडचण ही फक्त पक्षांतर नाहीये, तर त्यांच्याकडे स्पष्ट राजकीय अजेंडा आहे का, हा प्रश्न आहे. युसीसी, धर्मविरोधी कायदा, मराठी अस्मिता, शेतकरी प्रश्न, बेरोजगारी, महागाई, गुन्हेगारी, महिला सुरक्षा, पेपर फुटी या मुद्द्यांवरती विरोधक हे सातत्यानं जनमत तयार करताना दिसत नाहीयेत. अनेकदा त्यांची भूमिका ही सरकार चुकीचं आहे, पक्ष फोडणं योग्य नाहीये इथपर्यंत मर्यादित राहतीये. जनतेला फक्त टीका नको असते, तिला हवा असतो तो म्हणजे पर्याय. आम्ही वेगळे काय करणार या प्रश्नाचं ठोस उत्तर हे विरोधकांकडून स्पष्टपणे येत नाहीये आणि ही महाविकास आघाडीची सर्वात मोठी कमजोरी देखील ठरत आहे. महाविकास आघाडीकडे नेतृत्वाचाही प्रश्न तितकाच गंभीर आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसचं नेतृत्व या तीनही केंद्राभोवती विरोधी राजकारण हे फिरतंय. पण राज्यभर एकत्रितपणे जनतेशी संवाद साधणारा, कार्यकर्त्यांना प्रेरित करणारा आणि आगामी निवडणुकांसाठी स्पष्ट दिशा देणारा सामूहिक चेहरा अजूनही महाविकास आघाडीकडे ठळकपणे दिसत नाहीये. निवडणुका या केवळ गणितावरती जिंकल्या जात नाहीत, तर त्या अजेंड्यावरती, परसेप्शनवरती, भावनेवरती, विश्वासावरती आणि नेतृत्वाच्या प्रतिमेवरती जिंकल्या जातात. सध्या विरोधी आघाडीत या तीनही गोष्टी कमकुवत दिसतायत. कागदावरची एकजूट आणि मैदानावरची एकजूट यात फरक असतो आणि तो फरक हा मतपेटीमध्ये स्पष्ट दिसतो. हे कदाचित महाविकास आघाडी विसरतीये असं वाटतं. आजचे राजकारण हे डिजिटलही आहे. सरकारकडे मजबूत सोशल मीडियाच्या नरेटिव्हची ताकद आहे, सातत्यपूर्ण अजेंडा आहे, दृश्यात्मक पॉझिटिव्ह प्रचार आहे, तर विरोधकांकडे प्रतिक्रिया आहेत पण पुढाकार कमी आहे. तरुण मतदार हे मोबाईलवरती राजकारण पाहतात, अनुभवतात. त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी केवळ पत्रकार परिषदा या पुरेशा नाहीयेत. भावनिक, तथ्यावर आधारित आणि भविष्यातील तगडा असा नरेटिव्ह उभा करण्याची क्षमता ज्या पक्षाकडे असेल तोच पक्ष पुढील काळामध्ये राजकीय फायदा घेताना पाहायला मिळेल. म्हणूनच
महाराष्ट्रातील विरोधक संपले आहेत असं म्हणणं कदाचित घाईचं होईल, पण ते धोक्याच्या रेषेवरती उभे आहेत हेही तितकंच खरं आहे जे नाकारता येणारं नाहीये. पराभवानंतर पुनरागमन अशक्य नसतं, पण त्यासाठी आत्मपरीक्षण, नव्या नेतृत्वाला संधी, संघटनेमध्ये रक्तसंचार आणि जनतेच्या मुद्द्यावरती सातत्यपूर्ण संघर्ष आवश्यक असतो. आज विरोधकांनी जर स्वतःला बदललं नाही तर 2029 पर्यंत महाराष्ट्राचं राजकारण हे अधिकाधिक एकतर्फी होण्याची शक्यता नाकारता येणार नाहीये. आणि शेवटी एक प्रश्न अनुत्तरित आहे, तो म्हणजे महाराष्ट्रात विरोधक खरंच कमकुवत झाले आहेत की त्यांनी अजून खरी लढाई सुरू केलेलीच नाहीये. कारण इतिहास असं सांगतो की महाराष्ट्रात सत्ता अनेकदा बदललेली आहे, पण त्याआधी विरोधकांनी स्वतःला बदललेलं होतं. जर तुम्हाला वाटत असेल की महाराष्ट्राला मजबूत विरोधकाची गरज आहे तर कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर विश्लेषण वाईबला नक्की सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.